नमस्कार. नुकत्याच एका व्याख्यानमालेला गेली असताना मला स्त्रियांवरती कविता सादर करण्याचं सौभाग्य लाभलं आणि त्यावेळेला उपस्थित पुरुषांनी मला हे म्हटलं की मॅडम तुम्ही स्त्रियांवर तर नेहमीच बोलता, पण पुरुषांवर देखील तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या पाहिजे. आणि मी त्यांना खरंच आश्वासित केलं आणि आजचा दिवस हा म्हणजे इंटरनॅशनल मेन्स डे याचं औचित्य साधून मी पुरुषांविषयी इथे काही बोलू इच्छिते. आणि तुम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा अनुभव देखील आपल्या आयुष्यात घेतलेला असेल याची मला खात्री आहे. बेटियां नसीब से और बेटे दुआओं के बाद आते हैं. जी हाँ, ये लड़के पैदाइशी कुछ जिम्मेदारियों के साथ आते हैं. हैप्पी इंटरनेशनल मेंस डे टू ऑल द मेंस इन द वर्ल्ड. आप सभी को मेंस डे की बहुत बहुत शुभकामनाएं. माना कि इनकी आँखों में नमी नहीं होती, माना कि इनके आँखों में नमी नहीं होती, लेकिन दिल में इनके जज्बातों की कमी नहीं होती. प्यार जताने के इनके अलग है अंदाज. कभी ये डांटते हैं, कभी रौब जमाते हैं, कभी हुक्म चलाते हैं. सीधे सीधे कभी ये बात करते नहीं. फ़िक्र हमारी सबसे ज़्यादा करते हैं, पर प्यार से कभी जताते नहीं. नौकरी और घर को बैलेंस करते करते इनकी आधी उम्र निकल जाती है. नौकरी और घर को बैलेंस करते करते अपनी सारी आधी उम्र बिताते हैं. जी हाँ, परेशानियाँ और चुनौतियों का सामना ये भी करते हैं. जी हाँ, परेशानी और चुनौतियों का सामना ये भी करते हैं. माँ को मना कर नहीं पाते और बीवी से कहना नहीं चाहते. माँ को मना कर नहीं पाते और बीवी से ये कहना नहीं चाहते, और दोनों के बीच ज़िंदगी भर पीसते रहते हैं. दोनों के बीच ज़िंदगी भर पीसते रहते हैं. वैसे तो ये निडर है, लेकिन रिश्तों को खोने के डर से ये अक्सर घबरा जाते हैं. रिश्तों को खोने के डर से ये अक्सर घबरा जाते हैं. बातों में सख्ती, कांधों में मजबूती और सीना फौलादी रखते हैं. बातों में सख्ती, कांधों में मजबूती और सीना फौलादी रखते हैं, लेकिन जब उठती है बेटी की डोली तो सबसे ज़्यादा यही रोते हैं. लेकिन जब उठती है बेटी की डोली तो सबसे ज़्यादा यही रोते हैं. जब भी घर पे आता है कोई संकट या परेशानी तो घर से पहले ये खुद उससे टकराते हैं. सब ठीक हो जाएगा, तुम आराम करो, सो जाओ, खाना खा लो. सब घर को सुलाकर, पूरे परिवार को सुलाकर रात भर उसी परेशानी में ये खुद जागते हैं. पति, भाई, पिता और दोस्त. पिता, पति, भाई और दोस्त, इनका हर रूप निराला है. कहीं न कहीं, कभी न कभी, किसी न किसी ने हमें हर दम संभाला है. माना कि इंसान को जन्म देती है औरत, माना कि इंसान को जन्म देती है औरत, लेकिन क्या इनके बिना वजूद हमारा है? हैप्पी मेंस डे all of you. I salute the contribution of every man towards their families, towards society and communities worldwide. स्त्रियांपेक्षा पुरुषांशी सहज मैत्री जमते. आजकाल स्त्रिया पुरुषांशी अधिक मोकळ्या बोलतात आणि कुठलं सिक्रेट जर सांगायची असेल तर ती पुरुषांची निवड करतात, कारण त्यांना खात्री असते की हा कुठेही जाऊन बोलणार नाही. कारण गॉसिपिंग हे पुरुषांमध्ये ठायी भाव नसतो. आई सगळ्यांनाच हवी असते, पण मुलींना मात्र बाप हवा असतो. आई सगळ्यांनाच हवी असते, पण मुलींना मात्र बाप हवा असतो. अत्याचार फक्त स्त्रियांवरच होत नाहीत. पुरुषांवर झालेल्या अत्याचाराची साधी दखलही घेतली जात नाही. उलट समाजामध्ये त्या गोष्टीची चेष्टा केली जाते. न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा पुरुषावर झालेला अन्याय हा सहजासहजी स्वीकारला जात नाही. आई आणि बायको यांच्या कात्रीत सापडलेला पुरुष हा स्त्रियांप्रमाणेच सहनशक्तीचा एक उत्तम उदाहरण असतो.
घर जोडून ठेवण्यामध्ये सर्वाधिक जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो पुरुष असतो. रेल्वेच्या डब्यात, बसमध्ये, मेट्रोजमध्ये एखादी स्त्री आली तर आपली जागा सोडून तिला बस म्हणणारा पुरुषच असतो. आपल्या हाताचा धक्का तिला लागून त्रास होऊ नये याची काळजी घेणारा देखील पुरुषच असतो. स्त्रियांच्या डब्यात मात्र हे चित्र बघायला मिळत नाही. असं म्हणतात की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन, बट बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अन अंडरस्टँडिंग अँड अ सपोर्टिंग मेन. हे देखील सत्य आहे. पुरुष आपल्या भावना सहजी व्यक्त करू शकत नाही. त्यांचं प्रेम ते व्यक्त करू शकत नाही. त्याला कृतीची जोड असते. तसंच पुरुष बायकांप्रमाणे ढसाढसा रडू शकत नाहीत. एखाद्या जागी ते पडले तर त्यांना उचलायलाही 4 लोक जात नाहीत. सॉफ्ट कॉर्नर हे पुरुषांच्या नशिबी फार कमी असतं. सॉफ्ट कॉर्नर पुरुषांच्या नशिबी फार कमी असतं. पुरुषांवर कितीही बोललं तरी कमीच असतं. पुरुष समजायला जरी सोपा असला तरी पुरुष होणं मात्र कठीण असतं. आपल्या खिशातले पैसे खर्च करून इतरांसाठी आनंद कसा विकत घ्यायचा हे खरंच पुरुषांकडनं शिकण्यासारखं असतं. सगळ्यांना सांभाळून सामावून घेऊन एकत्र समोर नेण्याची क्षमता ही पुरुषांमध्ये खूप अधिक असते. अपवाद सगळीकडेच असतात, सगळ्या संबंधात असतात. बट ऑल मेन्स आर डॉग्स असं सरसकट सर्व पुरुषांना दूषणं लावणाऱ्या स्त्रियांचं, भावाचं आणि वडिलांचं मला विशेष कुतूहल वाटतं. स्त्रियांशिवाय जग अपुरं असलं तरी पुरुषांशिवाय ते परिपूर्ण होऊच शकत नाही. आणि हेच सत्य आज आपण स्वीकारूया. अँड ए हॅपी मेन्स डे टू ऑल ऑफ यू. वी सॅल्यूट युअर कॉन्ट्रीब्युशन. आणि समाजात बदल येतो आहे. तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही केलेल्या पूर्ण प्रयत्नांची, आमच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला आपले स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आणि ताकद देणाऱ्या सर्व पुरुषांना मी आज इथे सलाम करते. नमस्कार. डॉक्टर सिमला.